नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना आपल्याला सांगून जाते की अश्वत्थामा अजूनही या पृथ्वीवरच आहे आणि तो जिवंत आहे। ही घटना आजपासून 35 वर्षापूर्वी नाशिकच्या आसपासमधल्या एका गावात घडली होती। त्या गावात केशव नावाचा एक पोस्टमन राहत होता। केशवला ऐतिहासिक पुस्तकं वाचायला, आपला इतिहास जाणून घ्यायला खूप आवडायचे। तो भरपूर वाचन करायचा, भरपूर ग्रंथ नॉवेल्स वाचायचा। त्याला बऱ्यापैकी आपल्या इतिहासाची माहिती होती। एक दिवस तो असाच कामावरून आला आणि घरी जेवण करून गावातल्या पारावर येऊन बसला। त्याचे मित्रही तिथं बसले होते। आता बोलता बोलता त्यांचा विषय चालू झाला। त्याच्यातला जो माधव होता तो म्हणाला की अरे, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या गावामध्ये एक वेगळाच माणूस फिरतोय। तो माणूस खूप तेजस्वी दिसतो आणि खूप उंच आहे, बलवान शरीराचा आहे आणि त्याने धोतर नेसलेलं असतं आणि अंगावर पांढरं वस्त्र असतं। त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली असते सफेद रंगाची आणि तो आपला चेहरा कधीच कोणाला दाखवत नाही आणि तो प्रत्येक घरामध्ये जातो आणि तेल मागतो। हे ऐकून केशवच्या लक्षात आलं, हा अश्वत्थामाबद्दल बोलतोय की काय। केशव त्याला म्हणाला, तू पाहिलंस का त्या माणसाला? तो म्हणाला, नाही, पण खूप जणांनी पाहिलं, अख्ख्या गावामध्ये ही चर्चा चालू आहे। आता केशवला लक्षात आलं होतं की हा अश्वत्थामाच असावा। त्याचा दुसरा मित्र म्हणाला, अरे यार, मला भेटला पाहिजे हा, मी तर त्याला एवढं धनदौलत मागल ना की माझी पिढी ना पिढी बसून खाईल। दुसरा म्हणाला, अरे बाबा, त्याच्या समोर तरी कोण जाणार, आपल्याला दिसला तरी आपण त्याला बघू शकणार नाही। आता केशवला सगळ्यांनी विचारलं, तुझ्या समोर आल्यानंतर तू काय करशील? केशव म्हणाला, मला कसली लालच नाही आहे, पण माझ्या समोर जर आला तर मी त्याला महाभारत दाखव असं बोलेल। त्याचे मित्र सगळे हसायला लागले आणि हसत हसत त्याला बोलले, तुला तो दाखवणार आहे महाभारत? वा, अरे तो आपल्या समोर तरी आला पाहिजे, मग पुढं बघू। सगळे हसले। आता दुसरा दिवस उगवला। केशव नेहमीप्रमाणे तयार होऊन आपल्या कामाला निघून गेला। त्या दिवशी दिवसभर केशवला खूप कामं होती, त्याच्यामुळं त्याला संध्याकाळी यायला उशीर झाला। आता तो दुसऱ्या गावातून आपल्या गावाच्या दिशेला सायकलवर निघाला होता। 7:30ची वेळ होती। केशव सायकलवरून आपल्या गावाच्या दिशेला येत होता, तर अचानकच त्याला एक उत्साहपुरा बलवान शरीराचा माणूस, ज्यांनी धोतर नेसलंय आणि अंगावर पांढरे वस्त्र आहे आणि तेच वस्त्र त्याच्या डोक्यावर पण आहे, तो गडबडीत जंगलाच्या दिशेला चालला होता। ते बघून केशवच्या डोक्यात आलं, बहुतेक जी गावात अफवा चालली आहे तो हाच तर माणूस नसावा। त्याच्यामुळं केशवनी सायकल तिथंच लावली आणि दबक्या पावलाने तो हळूहळू त्या माणसाच्या मागं जाऊ लागला। त्यांनी पाहिलं, त्या माणसाच्या हातामध्ये एक मातीचं भांडं आहे, ते मडक्यासारखं दिसत होतं। केशव त्याच्या मागे मागे जात होता। तो माणूस काही अंतरावर थांबला आणि काहीतरी विचार करू लागला। केशव ते बघून एका झाडामागं लपला। आता तो माणूस पुन्हा पुढे पुढे चालू लागला। आता तो माणूस केशवला पूर्णपणे क्लिअर दिसत होता। केशवने मनात विचार केला, हा माणूस तरी कोण आहे? एवढा उत्साहपुरा बलवान शरीराचा, हा नक्कीच अश्वत्थामाचा आहे। केशवला अजून उत्सुकता वाढली आणि केशव त्याच्या मागे मागे जाऊ लागला। केशव त्याच्या मागेच चालला होता। अचानक तो माणूस थांबला आणि मागे वळून पाहिलं। केशव लगेच तिथेच असलेल्या एका दगडामागे लपला। आता त्या माणसाच्या लक्षात आलं होतं की आपल्या मागे कोणतरी येतंय। तो माणूस पुन्हा पुढे बघून जोरजोरात चालू लागला। केशव ही दबक्या पावलांनी त्याच्या मागे 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 जात होता। आता तो माणूस जंगलात भरपूर आत गेला होता। ते बघून केशव मनात थोडा भिला होता, पण त्याला ती उत्सुकता होती की तो माणूस कोण आहे, त्याला ते बघायचंच होतं। म्हणून केशव त्याच्या मागे जाऊ लागला। आता तो माणूस जंगलाच्या मध्यभागी आला होता।
केशवही त्याच्या मागेच होता. त्या माणसाने अचानक वळून पाहिले तर केशवला कुठं लपायला जागाच नाही भेटली. त्या माणसाने केशवला बघितलं आणि बोलला, काय पाहिजे तुला, तू माझ्या मागे काय येतोय? त्याचा आवाज ऐकून केशव खूप घाबरला होता. त्याचा आवाज ठणठणीत वाटत होता. केशव घाबरत घाबरत त्या माणसाच्या जवळ जाऊ लागला. तो माणूस त्याला म्हणाला, जिथं आहे तिथंच थांब आणि तिथूनच उत्तर दे. केशव तिथंच थांबला आणि त्या माणसाला विचारलं, मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही कोण आहात? तो माणूस त्याला म्हणाला, मी कोण का असाना, तुला काय करायचं आहे तुझ्या तू वाटेला जा, नाहीतर याचा परिणाम खूप भयंकर होईल. केशवनी त्याला विनंती केली, हे बघा, मला माहीत आहे तुम्ही कोण आहात ते. फक्त मला एवढंच तुमच्या तोंडून ऐकायचं आहे की मी जे बोलतोय ते खरं बोलतोय ना? तो माणूस बोलला, तुला काय वाटतं मी कोण आहे? केशव घाबरत घाबरत म्हणाला, तुम्ही अश्वत्थामा आहे ना? तो माणूस थोडा गडबडला आणि केशवला रागामध्ये म्हणाला, हे बघ, तू इथून शांतपणे तुझ्या मार्गाला जा, माझ्या मागे येऊ नको. केशव त्याला म्हणाला, हे बघा, मला बाकी काय नको आहे, मला फक्त तुमच्या तोंडून तेच ऐकायचं आहे. मी जे बोलतोय ते खरं आहे ना? आता त्या माणसाला दुसरा काही मार्ग नव्हता. तो मोठ्या आवाजात केशवला म्हणाला, हो, मी अश्वत्थामाच आहे. आता तर झालं, बोल, तुला काय पाहिजे? केशव त्या माणसाला म्हणाला, हे बघा, मला बाकी काही नको, ना मला पैसा पाहिजे ना धनदौलत पाहिजे. मला फक्त एवढंच पाहिजे की मला महाभारतामधले युद्ध बघायचे. कृपया तुम्ही मला ते दाखवू शकता का? तो माणूस केशवला म्हणाला, हे बघ, तुला ते सहन नाही होणार, दुसरं काय मागायचं ते माग, मी तुला देईल. केशव म्हणाला, मला दुसरं काय नको, मला फक्त तेवढंच बघायचं आहे. आता तो माणूस म्हणाला, हे बघ बाळ, जा तू तुझ्या मार्गाला, तुला ते सहन नाही होणार, हट्ट करू नकोस. केशव म्हणाला, हे बघा, मला तेच पाहिजे, नाहीतर मी जाणार नाही. तर त्या माणसाकडं दुसरा काही पर्याय राहिला नव्हता. तरीही तो एकदा केशवला बोलला, बघ, अजून विचार कर, तुला बाकी काय पाहिजे असेल तर मी देईल, पण जी गोष्ट तुझ्या बुद्धीच्या बाहेर आहे ती कशाला मागतोस? केशव पुन्हा त्या माणसाला म्हणाला, हे बघा, मला तेच बघायचं आहे, नाहीतर मी तुमचा पिछा सोडणार नाही. आता तो माणूस केशवला म्हणाला, ठीक आहे, डोळे मिट. केशवने डोळे मिटले. आता त्याला युद्धाचा आवाज येऊ लागला. तो आवाज एवढा भयंकर होता की केशव ते सहनच करू शकत नव्हता. केशवने कानाला हात लावला. आता त्या शंखांच्या आवाजानेच केशव तिथंच बेशुद्ध झाला. आता दुसरा दिवस उगवला होता. केशवच्या घरचे, त्याचे मित्रमंडळी त्याला शोधाशोध करत होते. काही मित्र जंगलाच्या दिशेला आले आणि बघतात तर काय, केशव तिथं बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यांनी त्याला उठवले. केशव शुद्धीमध्ये आला आणि त्यांनी त्या केशवला विचारलं, काय झालं, तू इथं कसा काय पडला आणि रात्री घरी का नाही आला, काय झालं आहे का तुझ्याबरोबर? केशवला आता काहीच कळत नव्हते. तो त्यांना ओळखतही नव्हता की ते त्याचे मित्र आहेत. केशवनी त्यांच्याकडे पाहिले आणि गपचूप चालू लागला. त्याचे मित्र त्याला खूप वेळा विचारत, अरे काय झालं आहे सांग, काय झालं आहे सांग, पण केशवच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. त्याचे मित्र त्याला सारखं विचारत, अरे काय झालं सांग, काय झालं सांग, पण केशवच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. केशव नुसता आता पुढे चालत होता. आता त्याचे घरचेही तिथं आले. त्यांनी केशवला विचारलं, काय झालं. त्यांनी काहीच नाही सांगितलं. तो त्यांनाही ओळखत नव्हता. तो अनोळखीप्रमाणे त्यांच्याकडे बघत होता. आता केशवला त्यांनी बळबळ घरी नेले. केशव 2 दिवसानंतर त्या घरातून गायबच झाला. काही दिवसानंतर त्याच्या मित्रांना केशव एका मंदिरापाशी हातात भगवा झेंडा घेऊन बसलेला दिसला. त्याच्या मित्रांनी
त्याला घेऊन घरी येण्याचा प्रयत्न खूप केला, पण तो त्यांच्याबरोबर आलाच नाही आणि तो काहीच बोलत नव्हता. आता त्याच्या मित्रांनाही कळून चुकले होते. केशवने नक्कीच अशी कुठली तरी घटना पाहिली किंवा अशी कुठली तरी गोष्ट पाहिली. ते बघून तो खूप घाबरला आहे. त्यांच्याही लक्षात आलं केशवचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे. त्याच्यानंतर केशव काही वर्ष नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये आजूबाजूच्या परिसरात दिसत होता. पण आज ह्या घटनेला 35 वर्ष पूर्ण झालेत. गेल्या 5 वर्षापासून केशव कोणालाच दिसला नाही. तो कुठे गेला, कुठे आहे, काय करत आहे, मेलाय का जिवंत आहे हे कोणालाच माहीत नाही. मित्रांनो, ही जी घटना आम्हाला पाठवली आहे, ही घटना नाशिकमध्येच राहणाऱ्या बलवंत वाकुडे यांनी आम्हाला शेअर केली आहे. तुमच्याबरोबरही अशा काही सत्य घटना, सत्य अनुभव घडले असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला नक्की पाठवा, आम्ही पब्लिश करू. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.